ऐक ज्या बॅटरने मिळवली अंडरआर्म क्रिकेटच्या जोरावरती, तोच अर्थात करण पाटीलला आपण पाहिलं होतं मागील मॅच मध्ये. तीन बॉल 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आलेलं आहे 501 रुपयाचं. प्रकाशजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. खरं तर विकेट हॅट्रिक आणि 3 चेंडू 3 षटकार लगातार लगावणाऱ्या बॅटर्ससाठी आदरणीय प्रकाशजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आमचे डीजे मास्टर्ससाठी कॅश प्राइज आलेलं आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निघाली आहे, ज्याने मागील मॅचमध्ये सुरुवात दमदार केली. चला 12वा खेळाडू यायला हवा दोन्ही टीम. आम्ही आपलं लक्ष भेदू. 12th मॅन इम्पॉर्टंट राहील. विष्णुनगर गाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना वामन स्मृती, किरण इलबंदा, ट्रॉम्बिक कोळीवाडा या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशालला मोरे आणि त्याच्या साथीला आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आदिनाथ कोकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतं. सामन्याला सुरुवात होईल पहिल्या षटक गोलंदाजीच्या मार्कवरती. तिथे विष्णुनगर या टीमच्या माध्यमातून भावेशला आपण पाहत आहोत. किरण इलेवन ट्रॉम्बे या टीमच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल, जिथे मात्र मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू मॅचला सुरुवात. पहिला बॉल लोअर फुलटोत होता, ऑन साईडला केला, मिड विकेट तैनाऱ्या सिंगल मिळेल. एकेरी धाब्याने सुरुवात झाली. 4 षटकांची मॅच. मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये हेमंत कोळी सर आणि त्यांच्या साथीला गणेशजी बाविस्कर सर यांना तुम्ही पाहतात. मागील मॅच मध्ये ज्यांना तुम्ही पाहिलं, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ICCची स्पर्धा परीक्षा पार करणारे आणि ICCच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झालेले आदरणीय नीरजी राणावट सर यांना तुम्ही पाहिलं होतं. मोठ्या मॅचचे मोठे अंपायर. हाफ ट्रॅकर होता, उसळी घेणारा, उंच गेला, लांब नाही. बॅकवर्ड पॉइंट चेडूच्या खाली आला, झेल टिपण्यात आलाय आणि बॅटर पहिला बॉल जिथे फलंदाज आदिनाथ कोकणे झाला बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सरप्राइझिंग गिफ्ट आहे. परंतु आज जी काय ड्रिंक्स ट्रॉली वापरण्यात आली आहे, खूप जणांना असंही वाचलं होतं की हीच बाईक दिली जाते की काय त्या सरप्राईजमध्ये. तसं काही नाही आहे. नवीन बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी नसेल, खरं तर सरप्राइझिंग गिफ्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी जिथे नवीन बॅटर येतं सागरला आपण पाहत आहोत. हे म्हणजे कोळी सरांनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केलाय. कदाचित थायलंडची तिकीटी देण्यात येईल सरप्राइझिंग गिफ्टमध्ये. गरमीचे दिवस आहेत आणि टूर सध्याच्या घडीला चालू आहे, त्यामुळे होऊ शकते या साऱ्या गोष्टी शक्य साऱ्या काही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर कोळी दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. सागर कोकणे आला बॅटिंगसाठी. लोअर फुलटोत होता. पहिला बॉल फेस करत असताना इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. रन्स मिळतील या बॉलवरती. त्या 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 5 धावा धावल कबड्डी बनलेली पाहायला मिळते. खरं तर मागील मॅच मध्ये सर्वाधिक उच्चांक धावसंख्या ज्या टीमने बनवली त्या संघाला आपण पाहत आहोत.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता, खाली राहिला, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू यायला हवेत आणि ते इथे हाताळले जात आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. भावेशला आपण पाहतोय एक चौकार आला, त्याच्या षटकामध्ये एक विकेट देखील त्याने प्राप्त केलेली आहे. प्रावीण्य मिळवलंय त्याने गोलंदाजीमध्ये. रनवेमध्ये थोडासा बिघाड होतो, थांबणं पसंत केलं. चुकीच्या आणि दिशेने न जाता काही काळ थांबणं गरजेचं राहतं. दिशा चांगली असणं गरजेचं आहे, कारण आयुष्य असू द्यात किंवा खेळ, ज्याची दिशा चांगली ना त्याची दशा चांगली. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर, बॅटची थिकेट आउटसाइड एज. रन्स घेण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये, परंतु फेकाफेक इथून तिथे तिथून येते. हा खेळ क्रिकेटचा रगोरीचा नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 5 आहेत, 5 ऑन दी बोर्ड आहेत. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. धावा या षटकामध्ये आलेला नाहीये. 4 षटकांची मॅच आहे. जय मातादी चषक 2026 तुम्ही पाहत आहात. माहुलचं मनोरंजन मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. मग अनेक विवाह बंध याच मैदानावरती होतात, अनेक विवाह पार पडली जातात, अनेक मोठे कार्यक्रम या मैदानावरती होतात. बॅकफुटला आला, फटका बसला, मिड ऑफ 38 सर्कल मध्ये झेल टिपण्यात आलाय आणि किणे धक्का. सागर देखील खरं तर बराक ओबामा ज्यावेळेला भारताच्या दौऱ्यावरती आले होते, खरं तर त्यांना आपण पाहिलं होतं. त्यांची पत्नी मिशेल ओबामाने नृत्य केलं होतं. खरं तर या विभागाचे कर्तव्यदक्ष असे माजी नगरसेवक आदरणीय राजेंद्रजी माहुलकर साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. क्रिकेटवेड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ज्या वेळेला एखादी स्पर्धा येते ना, आदरणीय राजेंद्रजी माहुलकर साहेब यांचा नेहमीच पुढाकार प्रत्येक स्पर्धेला पाहायला मिळाला आहे. खरं तर खूप काही गोष्टी या माहुलच्या विभागामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. पुढचा बॉल खोलाटला टाकला होता, यष्टीरक्षकाच्या पाठीमागे निघालाय, सिंगल येते. थोड्याच वेळा दिवसामध्ये मला वाटतं काही दिवसामध्ये माहुल फेस्टिवल, जो माहुल सी फेस्टिवल तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तो देखील येत असताना पाहायला मिळेल. स्कोरकार्डवरती एकेरीच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती एकंदरीत बनलेला पाहायला मिळाला. धावा महाग झाल्यात, अडीकडे सोनं आणि चांदी महाग आहे, इथे धावा महाग झाल्यात. थोड्या दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेल ही महाग होईल, कारण युद्ध काही थांबायला तयार नाही आहे. स्कोर कार्डवरती 6 बनलेले आहेत, 6 ऑन दी बोर्ड आहेत. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. डॉट बॉलचं पर्सेंटेज सातत्याने वाढू लागले, रन्स आलेल्या नाही आहेत. गोलंदाजींनी फलंदाजाचा त्रेधा त्रिपीड उडवली आहे, धावा रोखल्या जात आहेत. संघाला सातत्याने धावा रोखण्यामध्ये यशस्वी राहिला. यस अंपायर. पाण्याची मागणी करण्यात येते, पाणी जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. काळजी घ्या, ग्लुकॉन डी जाऊ द्यात, ग्लुकॉन डी जाऊ द्यात, पाणी जाऊ द्यात, थोडी काळजी घ्या. शूज रिमूव्ह करा त्याचा. मस्त स्ट्रेस झाले होते काही काळ. खरं तर डिहायड्रेशन जाणवत आहे, कडाक्याची गरमी आहे. खरं तर होळीनंतर आपण नेहमी म्हणतो की गरमी नेहमीच वाढते आणि ही गरमी वाढायला लागली आहे, त्यामुळेच हा डिहायड्रेशन जाणवतं. या खेळाडूंनाही थोडीशी काळजी घ्या, स्वतःला फिट ठेवा. जास्तीचं जे पौष्टिक आहार आहे त्याच जी सातत्याने घ्या, याच्याकडे मी लक्ष वेधेन. जंक फूड्सला अवॉइड करा आणि त्यामुळेच आपण फिट राहू शकता, याच्याकडे कल निश्चित ठेवा. अनेक स्पर्धा आहेत पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये, अनेक स्पर्धा तुम्हाला खेळायच्या आहेत. तर खरीच आपण स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे. फिट आहे तरच हिट आहे. स्कोर कार्डमध्ये 6 बनलेले आहेत. डॉट बॉल सातत्याने येऊ लागलेले पाहायला मिळाल्यात. अगदी कोळीची मी आठवण करून दिली. खरं तर या
संगीताची. मिचेल ओबामा मुंबईमध्ये ज्यावेळेला भारत दौऱ्यावरती बराक ओबामा आले होते त्यावेळेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी नाचली होती. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील त्या 6 उत्तुंग षटकार. स्ट्रोक मेकर आहे, चांगली बॅटिंग करतोय. याही वेळेला लगातारचा दुसरा, वन मो अनदर बिग हिट, षटकार. कोणाचाही असू द्या राडा केवळ आम्हीच करणार. राडा करायला सुरुवात केली आहे खेळाडूने. काय स्ट्रोक पाहायला मिळाले, डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. फुल लेन्थचे बॉल ओव्हर पिच मिळाला, पुढ्यात टाकला, बॉलरच्या मागे मारलाय. संघाची धावसंख्या 18, 18 ऑन दी बोर्ड आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून या विभागाचे कर्तव्यदक्ष असे नगरसेवक आदरणीय माजी नगरसेवक राजेंद्रजी माहुलकर साहेब यांना तुम्ही पाहताय, ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. फलकावरती 18 आहेत, 18ला बॅटर आउट झालेत ते 2 रन्स गोळा करायचे आहेत. प्रथमेश कोळी खेळतोय. लोअर फुल टॉस, तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हायलाइटच पाहायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तीन बॉल 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. प्रकाशजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, ते इथे मिळवलंय खेळाडूने, असंच मिळावं लागेल. 3 बॉल 3 षटकार आले, 500 रुपयाचं कॅश प्राइज 24 आहेत. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, ही पळवाटा शोधण्याचा प्रयत्न आहे. आणि ही पळवाटा नव्हे तर मी म्हणेन खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये हे नेहमीच पाहायला मिळालंय. बॅटरला नॉन स्ट्रायकर एंडवरती आणण्यासाठी ही कावेबाजपणा इथे वापरावा लागतो. 3 बॉल 3 षटकार आलेत, 500 रुपयाचा हकदार आहे बॅटर प्रथमेश कोळी. संघाची धावसंख्या 25 आहे. प्रथमेश काळ्या, यावेळेचा बॉल आणखीन एक फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फ्री होम डिलिव्हरी, बॅटर आउट. नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ ही निश्चित बदलते. वेळ बदलली, पुढच्याच बॉलवरती इथे प्रथमेश काळे बाद झालाय. 500 रुपयाचा हकदार तो राहिलेला आहे. 3 बॉल 3 षटकार अगदी ओळीने त्याने मारले होते. फलकावरती 25 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आदित्य आलाय गोलंदाजी मार्कवरती, बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मंदार वेंगुर्ले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. इन ॲट नंबर 5. पुढचा चेंडू, यावेळेला लिडिंग एज घेतली, उंच गेला बॉल, क्षेत्ररक्षक दूर राहिला, रन्स निश्चित मिळणार. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा वेगाने इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. बॅटिंग करतोय संघ मैदानाच्या आतमध्ये या महत्वाच्या सामन्याच्या दरम्यान, जिथे वामन स्मृती विष्णुनगर गाव संघ बॅटिंग करतोय आणि त्याच वेळेला वामन स्मृती किरण इलेव्हन
ट्रॉम्बे कोळीवाडा या टीमला तुम्ही बॉलिंग करताना पाहतात. विष्णुनगर गाव. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली, ऑन साईडला केला अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाले एकाच ऍक्शन मध्ये. फील्ड आणि थ्रो करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला. इथून डबल रन्स आलेला पाहायला मिळतात. मॅच बॉल आलाय अंपायर्स. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत 29 आहेत. विष्णुनगर गावाच्या माहितीसाठी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, या स्पर्धेमध्ये एका संघाला डायरेक्ट बाहेर काढण्यात आलं होतं. नियम काटेकोरपणे पालन केले जात आहेत आणि विष्णुनगर गावाचा 12वा खेळाडूच गायब आहे. लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक येईल, पाहत राहील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दादा तुमचा 12वा खेळाडू पाठवाल ना, त्याच्याकडे मोबाईल जास्तीचे द्या, त्याच्याकडून वजन जास्त होईल, तो हलणार नाही. थोडे कॉइन्स पण द्या, थोडेसे जास्तीचे, हालचाल जास्त होते त्याची. षटकार आला. संघाची धावसंख्या 35 आहे. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धापलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. रन जास्तीचे येऊ लागल्यात. उद्याचा दिवस सर्वाधिक महत्वाचा आहे. रकमेर देव या देवाचा एक सर्वाधिक मोठा उत्सव साजरा करण्यात येईल या मैदानाच्या अगदी शेजारीच. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथून कंप्लीट होतीये. 2 धावा आल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? 2 धावा दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वधारतीये. 37 धावा धावलकावरती आहेत. महाराष्ट्रामध्ये खुर्चीसाठी सर्वाधिक जास्त मारामारी आहेत राजकारणामध्ये. उलथापालथी होतात. या खेळाडूंना 12व्या खेळाडूंना खुर्ची आहे आणि ह्यांना तीच नको असते. मैदानाच्या आतमध्ये धापलकावरती बनलेले आहेत ते अर्थात 37 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. धावा सर्वाधिक महत्वाच्या आहेत. वेगाने धावा गोळा करण्याचा प्रयत्न. बॅटची मागणी करण्यात आली आणि बॅट मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळाडू दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. डेनिस लिलीच्या अल्युमिनियमची बॅटची चर्चा झाली. सर्वाधिक जास्त भारतामध्ये चर्चा एकाच गोष्टीची होती. 2003 साली रिकी पॉन्टिंगने टोकलेले 135 धावा आणि बॅटमध्ये स्प्रिंग होती की काय, त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळाली. क्रिस गेलने वापरलेली गोल्डन कलरची बॅट, त्याची चर्चा झाली. मुंगूस बॅट, त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळाली. बॅटची चर्चा नेहमीच झाली आहे, परंतु विराट कोहलीची बॅटची चर्चा नेहमी होते. एका टूरला तो जास्तीचा बॅट घेऊन जातो, परंतु एक खेळाडू असा आहे ना की बॅट सर्वांच्याकडून मागून घेतो. रिंकू सिंग. पुढचा बॉल. यावेळेला फटका ऑन साईडला उंच आणि तितकासा लांब. आकाशाला गवसणी घालत केले स्ट्राईक. ठोकला षटकार. ड्रेविन ब्रॉव्होची आठवण होते मला, किंवा ब्रायन लारा म्हणतो की माझी जी बॅट आहे ती प्रथमतः झावळापासून बनलेली होती, नारळाच्या. षटकारानंतर धापलकावरती धावा त्या 43 ऑन दी बोर्ड आहेत. तिथून त्याने आयुष्यातील सुरुवात केली. मोठ्या इनिंग खेळत असताना पाहायला मिळाला. सचिन तेंडुलकरला त्याच्या आयुष्यातली पहिली बॅट त्याच्या बहिणीने काश्मीरवरून आणून दिली होती. मैदानाच्या आतमध्ये बॅट आली आणि त्याची आठवण झाली. षटकार आलाय. आघाडीचा बॅटर अद्याप मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार ठोकतोय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाली आहे. विशाल मोरे सिंगल त्याच्या बॅटमधून आली. संघाची धावसंख्या वेगाने वधारेल. धापलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 44 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी आहे. या षटकामध्ये धावा जास्तीचे आल्यात. चला पाणी जाऊ द्या. ड्रिंक स्ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. पुन्हा एकदा मी आय रिपीट, ही जी बाईक पाण्याची मैदानाच्या आतमध्ये जाते धापलकावरती आहेत त्या अर्थात एकंदरीत 44. ही जी पाण्याची गाडी मैदानाच्या आतमध्ये जाते ती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी नाही आहे. डीजे
देवाच्या उत्साहाचं औचित्य साधून वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने जय माता दी ग्रुप नेहमीच प्रत्येक वर्षी याच पिरियडमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि होय तो उद्याचा दिवस आलाय. खरं तर खमंग मटणाची जी काही मेजवानी इथे येणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी खेळाडूंसाठी आणि अर्थात करण्यात येत असताना पाहायला मिळेल. खरं तर मटणाचं जेवण तुम्हाला पाहायला मिळेल. बाकीची व्यवस्था स्वतःहून करायची आहे. 44 बनलेले आहेत. 44 धावा दाबोलकावरती आहेत आणि या विभागामध्ये आल्यानंतर सर्वांचे लाडके अमिजी कोळी साहेब तर आपल्या साथीला आहेतच. फलकावरती 44 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना भावेश तुर्भेकरला आपण पाहत आहोत. संघाचा उपयुक्त असा खेळाडू 44 आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटरला फॉलो केलं होतं, धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. अर्थात फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. तर आज DK साऊंडने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे संगीत वाजवलेले आहेत. आज रायगडामध्ये समालोचन करण्याचा आस्वाद येऊ लागलाय. तर रायगडामध्ये अनेक असे DJ मास्टर आहेत जे सातत्याने क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाला वेगवेगळं गीत आणतात. साऊंड सिस्टीम चांगली राहते आणि शब्द भंडार चांगला निघतो एखाद्या समालोचकाचा. फलकाबर्दी आहेत त्या 44. कोलात हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 6. इथे आलाय फलंदाज विशाल मोरेच्या बॅटमधून विशाल षटकार. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 50 धावा दाबोलकावरती पडल्यात. विशाल मोरे बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आडवा बॅटने आकाशाला गवसणी घेत विशाल मोरेची एअरलाइन्स अगदी मोफत सफर करून देते बॉलला सीमारेषेच्या बाहेर. ते 12वा खेळाडू मास्टरला पाठवलं वरती वजन ठेवायला ते विसरले होते. तोच गायब झाला होता क्षणाला. आता आलाय तो. षटकार आला. संघाची धावसंख्या 56 बनलेली आहेत. 56 ऑन दी बोर्ड. 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 चेंडूवरती 2 आलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न वेगाने टाकला. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळालाय. वेस्ट इंडिजची मॅच मला आठवली भारतीय संघाच्या अगेन्स्टचा तो सामना जिथे मात्र संजू सॅमसंगने 97 धाव बनवल्या होत्या. बॅटच्या आठवणीने सांगेन. जिथे मात्र रिंकू सिंग मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेला. बॅट त्याने पकडली होती संजू सॅमसंगची आणि पाणी पिऊन झाल्यानंतर तो बॅट घेऊनच निघाला होता बाहेर संजू सॅमसंगची. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला आणि महत्वाचा बॅटर इथे विशाल मोरे होईल बाद. दाबोलकावरती धावा त्या 56 धावा 56 धावा दाबोलकावरती बनल्यात. विशाल मोरेने 33 धावांची खेळी केली आहे. एक ब्रिलियंट नॉक या खेळाडूच्या माध्यमातून पुन्हा एकदा आणखीन एका मॅच मध्ये पाहायला मिळाला. जिथे परिस्थिती बिकट ना तिथे हा खेळाडू नेहमीच तिखट स्वरूपाचा खेळ साकारतो. सुशील आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक चेंडू शेष राहिलाय. फटका येणार का विशेष. खडतर प्रवास इथे केला या संघाने. शेवटची एक मॅच बाकी आहे. गतवर्षीचे विजेते आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या टीमला तुम्ही पाहणार आहात. आदरणीय संदीपजी भगत साहेब समाजसेवक ज्यांचं आगमन होत आहे.
हा बॉल वेगाने पाहायला मिळाला. अपील करण्यात आली आहे सिंगलला. इथून येत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही आहे. समाजसेवक आदरणीय संदीप भगत साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती आहेत त्या 57-58 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालाय. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करण्यासाठी संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ द्यात. मी लक्ष भेदेन. चला घाई करा. थँक्यू. जय माता दी ग्रुपने केलेलं दमदार आणि देखणं आयोजन तुम्ही या स्पर्धेचं पाहताय. ग्रामीण स्तरावरती संघांना प्राधान्य देण्यात आलंय. आजच्या दिवसामध्ये जिथे तुम्ही पाहिलं तर ट्रॉम्बेचे 3 संघ ट्रॉम्बे कोळीवाड्याचे खेळले. माहुल कोळीवाडा. त्याच वेळेला आपण पाहिलं तर त्रिमूर्ती दत्तनगर खेळला. विष्णुनगर गाव खेळत असताना पाहायला मिळाला. देवनार गाव खेळत असताना पाहायला मिळाला. वाडवली गाव या टीमला देखील तुम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. उद्याचा दिवस तितकासा महत्त्वाचा राहणार आहे. कारण उद्याच्या दिवसामध्येही आपण पाहिलं तर जिथे पहिला सामना जो मात्र पाहायला मिळेल तो रोनक तांडेल 11 माहुल कोळीवाडा त्याच्या अगेन्स्ट घाटला गाव. ही सर्वाधिक मोठी मॅच पाहायला मिळणार आहे. KCC 11 अंबापाडा त्याच्या अगेन्स्ट ऐरोली गाव खेळतोय. कोपरी गाव याच्या अगेन्स्ट मनाली 11 मालवणी कोळीवाडा संघ खेळतोय. वर्सोळा कोळीवाडा त्याच्या अगेन्स्ट मनोरी कोळीवाडा. अशा स्वरूपाच्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. दर्जेदार आणि देखणं आयोजन तुम्ही या स्पर्धेचं पाहताय. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवी. टार्गेट 58 धावसंख्येच्या 4 षटकांची मॅच बाटर मैदानाच्या आतमध्ये होतात. खरं तर आपण पाहिलं उद्याचा दिवस तितकासा महत्त्वाचा राहणार आहे. आणि उद्याच्या दिवशी एक सर्वाधिक मोठा उत्सव या विभागाचा आणि या विभागातील एक सर्वाधिक मोठा आराध्य दैवत रकमेर देवाचा एक सर्वाधिक मोठा उत्सव आपल्या विभागातील साजरा केला जाणार आहे. हेमंत कोळी सरांनी आवर्जून उल्लेख केला. उद्या या मैदानाला जत्रेचं रूप येतं. आणि आज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आलेला आहात. किंवा यावर्षी चुकीच्या दिवशी आलात. हेमंत कोळींनी आवर्जून उल्लेख केला. कारण उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये गर्दी सर्वाधिक जास्त प्रेक्षक वर्गाची पाहायला मिळेल. कारण उद्याचा रविवारचा दिवस आहे. रेंडे फंडे आणि संडे सेलिब्रेट केला जाईल. उद्याचा महत्त्वाचा दिवस जो पाहायला मिळेल. आणि त्याच्यासाठी आजपासूनच आपण पाहतो जय्यत तयारीला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. महत्वाची मॅच. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निघाली. 58चा करायचा आहे पाठलाग. लक्ष मोठं आहे. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडबतील ही लाख वादळे सिद्ध होऊनी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करण्यासाठी. आघाडीचे बॅटर रोहन आणि त्याच्या साथीला भावेश येत असताना पाहायला मिळतं. भावेश तुर्भेकर पाहायला मिळतं जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. आडव्या बॅटने स्लोवरून होता. पिक करण्याचा प्रयत्न परफेक्ट टाकला होता. यष्टांचा वेध घेणारा. सुरुवात चांगली झाली या षटकाची आणि या इनिंगलाही डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. एक दमदार दैदीप्यमान असं आयोजन. हे 15व पर्व. अलीकडे मुंबापुरीमधील अनेक स्पर्धा बंद होऊ लागल्यात. लोअर फुलटोज होता. आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे घडते तरी काय. बॅटर स्वतः निघाला होता धाव घेण्यासाठी. रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहनला परतावा लागणारा धक्का पहिला. बॅटर आउट.
बॅटर गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये नाहक बळी इथे गमावलाय संघाने. विभागाचा आनंद क्रिकेट पाहता पाहता घेण्याचा अगदी काहीसा वेगळा आहे ना. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र आपण पाहतोय प्रेक्षक वर्गही त्यांची गर्दी सातत्याने आता वाढू लागली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. भावेश कोळीला आपण पाहतोय जो जिथे स्ट्राईक रेंजला आहे. पहिला बॉल वळण घेणारा होता. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न इथे फेकी चांगली झाली आहे. रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. गणेशजी बाविस्कर सर यांना तुम्ही पाहताय. खरं तर एक चांगली पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. निर्णय देण्याची एक चांगली क्षमता आहे त्यांच्याकडे. स्कोर कार्डवरती एक धाव येत असताना पाहायला मिळाले. दोन्ही अगदी जिवलग मित्र एकाच मॅचमध्ये सातत्याने चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळतात. सामना महत्वाचा, ही मॅच इम्पॉर्टंट आहे. या बला डाऊन ग्राउंड केलाय. फ्लॅट आहे, पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रकाशजी चव्हाण साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल इथून मिळत असताना पाहायला मिळते आहे. प्रकाशजी चव्हाण साहेब म्हटल्यानंतर एक दिलदार असं व्यक्तिमत्व. कारण डीजे साठी त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आलं होतं थोड्याच वेळापूर्वी 200 रुपयाचं. मागील जिथे मात्र आपण पाहिलं बॅटरने विशाल मोरेने 3 बॉल 3 षटकार ठोकले. त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. फलकावरती धावा सध्या घडीला आपण पाहिलं जिथे 8 आहेत. यावेळेचा बॉल स्क्वेअर कट केलाय. अपीश होता आणि पनिश केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ राहतो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. प्रयत्न चांगले गेलेत. भावेश तुर्भेकरच्या बॅटमधून षटकार बाला मिळाला. 14 बनल्यात. येणारे चेंडू राहिले 18 बॉलमध्ये. जिथे 58ची पाठलाग करत असताना अजूनही आवश्यकता राहिली 40 धावसंख्येची. 3 बॉल 3 षटकार 500 रुपये. 3 बॉल 3 विकेट 500 रुपये. आदरणीय प्रकाशजी चव्हाण साहब यांच्या माध्यमातून. प्रकाशजी चव्हाण साहब है तो सब कुछ मुमकिन है. फलकावरती 14 बनलेले आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 14 धावा फलकावरती आहेत. 44ची गरज आहे. 18 जिथे 18 चेंडू आणि 44ची गरज. खोलातला बॉल पंचाकडे अपील करण्यात येते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल मोरे येत. 17 चेंडू आणि 44 धावा. 17 चेंडू आणि 44ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली आहे. खरं तर एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये अपेक्षेनुसार होत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय तो भावेश तुर्भेकर आपण पाहत आहोत. भावेश तुर्भेकर मागील मॅचचा हिरो राहिला होता. ऑन साइडला नो बॉल आणि त्याच्यावरती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार येत असताना बाला मिळाला. नो बॉल. एबीपी माझाला कदाचित जास्तीचा लाईक करतो विशाल मोरे.
एबीपी माझाची टॅगलाईन आहे नेहमी एक पाऊल पुढे. हाही बॉल फ्री हिटचा होता, ऑन साईडला केला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला नाही आहे. फ्री हिटच्या बॉलवरती केवळ एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 22 धावा धावलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. लक्ष मोठं होतं, आता आटोक्यात येऊ लागल्या, धावा येऊ लागल्यात. उद्याचा दिवस महत्वाचा आहे, परंतु वाहनं उद्याच्या दिवशी फार कमी पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. उजव्या एसीच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात. हा ट्रॅप होता, इथे मात्र जाळा विंडला होता आणि या जाळ्याला मासा अलगदरित्या अडकलाय. बॅटर आउट. संकट येतात, अडचणी येतात, त्यावेळेला खचून जायचं नसतं. खरं तर अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जी झाडं जी आहेत ना ती पानं बदलतात, मूळ नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, कमजोर तू नाही तुझी वेळ आहे. आणि ही वेळ बाजूला सारण्यासाठी प्रयत्नशील राहिला विशाल मोरे. अनेक वेळेला मार्गक्रमण करत असताना रस्ता बदलायचा असतो, सिद्धांत नाही. सिद्धांत बदलला त्याने. उजव्या एशीच्या बाहेर बॉल ठेवला, विकेट घेण्याकडे कल ठेवला, विकेट मिळवली. 22 धावा धावलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय दिपेश कोळी. 15 चेंडू आणि 36ची आवश्यकता आहे. चला घाई करा. 15 चेंडू आणि 36 धावा. या पुढे एक मॅच बाकी. आयोजकांनी सांगितलंय कदाचित ती 8 ओव्हरची खेळवावी, त्यामुळे वेळ वाचवा, थोडी घाई करा. पुढची मॅच 8 ते 10 ओव्हरची होऊ शकते, त्यामुळे आयोजकांनी सातत्याने सांगितलं वेळ वाचवा. येणारे इथून मात्र 15 चेंडूचा काही शेष राहिलाय. 36ची गरज आहे. विशाल पुढचा बॉल. दिपेश आलाय. पुन्हा एकदा बिघाड झाला रनवेमध्ये आणि तो थोडासा थांबतोय. चुकीच्या दिशेने जाण्या व्यतिरिक्त काही काळ वेळ जाऊ देणे ही गरजेचं राहतं आणि ती वेळ जाऊ दिली आहे त्याने. पुढचा बॉल घेऊन विशाल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, ब्लाइंड होता, बॅकफुटला आला होता. उचली घेणारा चेंडू थेट काना आणि नाकाच्या जवळ निघालाय. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. कानाच्या जवळून जात असताना मला वाटतं कदाचित बॅटरला हा प्रश्न विचारला असेल या चेंडूने, किरीश का गाना सुनेगा. डॉट बॉल आलाय. फलकावरती धावा 22 आहेत. अजूनही 36ची गरज. 14 चेंडूचा खेळ शेष राहिला. तिखट बाउन्सर, डेटला हिट करणारा. लोर जिथे मात्र फुलर लेनचा पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग लेन वरती आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव येते. 35 अजूनही बनवायच्या. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि 35 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आदरणीय राजेंद्रजी माहुलकर साहेबांना पाहिल्यानंतर राजकारणाची आठवण होते. राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व फारसं आहे. इथून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. 3 बॉल 3 षटकारासाठी आदरणीय प्रकाशजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थोड्याच वेळामध्ये ते वाढणार आहे. प्रकाशजी चव्हाण साहेब यांनी सांगितलं जर 500 नाही कमवू शकला तर 5000 आपण लावणार आहोत. थोड्याच वेळामध्ये ते पारितोषिकाची अनाउन्समेंट आपण करूया. धावलकावरती बनल्यात. थँक्यू प्रकाशजी चव्हाण साहेब. करूया का 5000? कराव्या लागतील. खरं तर आपली स्पर्धा आहे. धावलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 22 येणारे 23 येणारे चेंडू राहिले. 12 बॉल आणि 35ची गरज. 12 चेंडू आणि विजयासाठी 35ची आवश्यकता आहे. धावा आता फारशा बनवायच्या आहेत. मॅच फारशी दूर चालली आहे, परंतु एखादी षटक ही महत्वाचं राहू शकतं. कारण पाटीलने ते दाखवून दिलं. एका षटकामध्ये 36 धावा बनवल्या जाऊ शकतात. त्याने बनवून दाखवलं. 6 चेंडू 6 षटकार, एक मोठा विक्रम
या स्पर्धेच्या माध्यमातून रचरत असताना या खेळाडूला आपण पाहिलं सर्वाधिक मोठी धावसंख्या उभी राहिलेली पाहायला मिळाली. 23ला 2 आहे, देणारे 12 बॉल आणि विजयासाठी 35ची गरज. चला थोडी घाई करा, वेळ वाचवा, जेणेकरून वेळेमध्ये ही स्पर्धा पार पडेल. गोलंदाजी मार्कमध्ये सूरज चौधरी येतोय. सूरज चौधरीला आपण पाहत आहोत. सूरज चौधरी गोलंदाजी मार्कमध्ये येईल. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं. अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उद्याच्या दिवशी सर्वांना विनंती असेल की उद्या दुपारचं जेवण बनवायचं नाही, या लॉकडाऊन आहे. उद्या खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून रखेमदेव देवाचा एक सर्वाधिक मोठा उत्सव या विभागातील पार पडला जातो आणि जिथे उद्याच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था आणि अर्थात हा नैवेद्य स्वरूपातील जेवण तुम्हाला या विभागातील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या आवर्जून सर्वांनी या मैदानावरती या स्पर्धेचा आस्वाद घ्या आणि मटणाची खमंग मेजवानी तुमच्यासाठी आहे. रखमेर देवाचं जेवण आणि उत्सव साजरा करण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये लांब लचक फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. एक विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून समाजसेवक आदरणीय संदीपजी भगत साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. स्वागत करूया सकल दानांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. पाहुण्यांचा पाहुणचार होईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. काही विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. 30 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर हा डॉट बॉल येतोय. एक साहेबांचा विशेष सन्मान आदरणीय संदीपजी भगत साहेब या व्यासपीठावरती आहेत. आपण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. हा सन्मान इथे करण्यात येतोय या व्यासपीठावरती. स्वागत नसे आहेत हा तरा जिवाळा. साहेब आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला क्रिकेटचा सोहळा. विशेष सन्मान आदरणीय संदीपजी भगत साहेब यांचा हा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा पार पडली जाते, या जय माता दी ग्रुपच्या पाठीमागे नेहमीच पाठीशी उभे राहणारे आमचे आधारस्तंभ आणि समाजसेवक आदरणीय संदीपजी भगत साहेब यांचा एक विशेष सन्मान. ही स्पर्धेची गोड आठवण भेट, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक शिवप्रतिमेची ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. धावफलकावरती धावा बनलेल्या ते 31. विजयासाठी 8 चेंडू आणि 27ची गरज. 8 बॉल 27. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. धावा आलेल्या नाही आहेत. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 27ची गरज. 7 बॉल 27. चला नेक्स्ट मॅच. टीम तयार व्हा. मी लक्ष वेधेन ते अर्थात आई गावदेवी 11 ट्रॉम्बिक कोळीवाडा. चला तयार राहा. नेक्स्ट मॅच. यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय, स्लॉट मध्ये, आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. ठोकलाय षटकार. सोन्याची चमक आणि आगरी कोळ्यांची धमक कदापि कमी होत नाही. मैदानाच्या आतमध्ये काय स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला. संघाची धावसंख्या 37 आहे. येणारे 6 बॉल आणि 21ची गरज. 6 चेंडू आणि 21 धावा. चला थोडी घाई करा. मॅच बनते. बनवणारा हवा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. सहा बॉल आणि 21ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 21 धावा. मॅच रंगात आली आहे. सामना रंगात आलाय.
केवळाचे आगरी कुळी गीतकार जर का इथे एकनाथ माळी असते ना तर ते आवर्जून म्हणाले असते, आता रंगात रंगात आली ही मॅच. सामना रंगात येऊ लागलाय. 6 बॉल 21 ची गरज, 6 चेंडू आणि 21 धावा. प्रकाशजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारासाठी आणि 3 बॉल 3 विकेटसाठी प्रकाश साहेब किती द्यायचे? 4,500 की 5,000? महत्वाची मॅच. 6 बॉल आणि 21 ची गरज, 6 चेंडू आणि 21 धावा. मेसेज आलेला नाहीये त्यामुळे पारितोषिक आपण अनाऊन्स केलेलं नाहीये. वाढ होणार आहे कारण 500 मध्ये जास्तीचे काही होणार नाही 3 षटकारासाठी. पुढचा बॉल खोलातला होता. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. मॅच आता खरंच रंगात आली आहे. येणारे 5 बॉल आणि 15 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 15 धावा. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागणार आहे. स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतोय बॅटर भावेश तुर्भेकर. स्ट्राईक रेंजवरती षटकार आला त्याच्या बॅटमधून. 5 बॉल 15. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड. इथे धावा निश्चित मिळणार. सिंगल आली आहे. केवळ एकेरी धावे येते. भावेश स्ट्राईक ठेवेल का स्वतःकडे? रन्स आलेली पाहायला मिळाली ती एक. आयवा कॅच साठी प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेर. कॅच उद्याच्या दिवशी. प्रकाश साहेब किती? मला वाटतं उद्या 551 रुपये त्यांनी ठेवले आहेत उद्याच्या दिवशी कॅच साठी. 151 का मायनस केले. पेट्रोल दादा तेवढं होणार आहे उद्या. मला वाटतं थोड्या दिवसात पेट्रोल तेवढंच होईल. 1 लिटर वरती जाणार आहे कारण युद्ध थांबलं नाही तर 150-200 रुपये पेट्रोल होईल. साहेब उद्या वाढवा पैसे. येणारे चेंडू राहिले ते अर्थात 4 बॉलमध्ये 14 ची गरज. 4 चेंडू आणि 14 धावा. आवा कॅचसाठी 151 रुपयाचा कॅश प्राईज उद्या राहील परंतु ते मैदानाच्या बाहेर पकडा नाहीतर घेतले जातील. पुढचा चेंडू गोलंदाज होईल. या बेसा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव येत असताना बाला मिळाली आहे. व्हाईट बॉल येत असताना बाला मिळालाय. मोक्याच्या क्षणी अवांतर धाव आली आहे. विजयासाठी अजूनही 13 ची गरज आहे. येणारे चेंडू शेष राहिले 4 मध्ये 13 धावा. आता तूच काहीतरी कर भावा संघ म्हणत असेल दीपेश कोळीला. तो स्ट्राईक रेंजला आहे. हे षटक महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती जिथे आणखी एक मोरे गौरव मोरेला आपण पाहतोय. गौरव मोरे. पुढचा बॉल हाही कटर होता. वळवला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलाय. चांगली गोलंदाजी. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम व्हाईट बॉलचा वापर करत इथे पाहिला जाणार आहे. चेक करण्यात येईल. प्रथम दर्शनी हा बॉल फेअरच वाटला होता. पंचांनी फेअरच दिलाय. या पण तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. फेअर डिलेव्हरी. फेअर डिलेव्हरी. आणखीन काही जवळ राहिला असता तर बॅटरला ब्रश झाला होता बॉल असंच वाटू लागलं. आणि गणेश बाविस्कर आहेत. खरं तर त्यांच्याकडून डिसिजन चुकणं ही बाब खरं तर रेअरली आहे. चित्र फार अवघड गोष्ट आहे. त्यांना चॅलेंज करणं. फलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या अर्थात 45. 13 ची गरज आहे. येणारे चेंडू शेष राहिले इथून पुढे 3-13. कोणाचे वाजणार की वाजवले जाणार. कोणाला मिळणार आहे फरशी आणि कोणाची होईल सरशी. येणारे 3 बॉल आणि 13 ची गरज. 3 चेंडू आणि 13 धावा. मॅच बनवली आहे. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते आहे. गौरव मोरे सातत्याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. मॅचला कलाटणी दिली या षटकाने. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः गौरव मोरे चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. बॅटर आउट. इथे मात्र दीपेश कोळीला माघारी परतावा लागेल. 2 बॉल 13 ची गरज.
प्रसिद्ध समाजसेवक आणि तथा युवकांच्या गळ्यातील ताईत आदरणीय संदीपजी भगत साहेब आपल्यापासून खरं तर रजा घेत असताना मला मिळाल्या. त्यांची उपस्थिती प्रार्थना आणि वंदनीय. साहेब, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. येणारे चेंडू राहिले 2 बॉल आणि 13ची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू आणि 13ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. भूपेंद्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू शेष राहिले ते इथून पुढे ते अर्थात 2 बॉल आणि 13. चला थोडी घाई होऊ द्यात. 2 बॉल 13ची गरज. दादा थोडा वेळ वाचवा, पुढची मॅच 8 ओव्हरची आयोजकांनी सांगितलंय, थोडी घाई करा. 8 ओव्हरची मॅच अर्थात फर्स्ट इनिंग 4, सेकंड इनिंग 4. कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित करा. पुढचा बॉल खोलातला टाकला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल येते आता. 1 चेंडू आणि 12ची गरज. 1 चेंडू आणि 12ची आवश्यकता. सर्वांना या गोष्टीचं टेन्शन आलं होतं की 8 ओव्हरची मॅच टोटली जर काय काउंट केलं 4 ओव्हर इकडे 4 ओव्हर तिकडे 8 ओव्हरचीच झाली. 1 बॉल आणि 12ची गरज. 1 चेंडू आणि 12 धावा. खरं तर एका बाजूला गतवर्षीचे विजेते आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोळीवाडा, जास्तीचा रेस्ट केला या टीमने. चला उठा, कामाला लागा, एक राऊंड मारून घ्या, रक्त गरम होईल. शेवटचा बॉल, मॅच फिनिश. सामना इथे संपला. जिथे मात्र आपण पाहिला आता चौकार